व्हॉइस ओव्हर करून एक हा व्हिडिओ क्रिएट करतो आहे. तर तुम्हाला मी सांगतो आता सध्याचा चार्ट आता चार्जिंग आहे 30%. छोटासा व्हिडिओ असणार आहे, खूप मोठा नाही. तर कॅल्क्युलेशन बेस तुम्हाला सांगतो मी कशी हे आखलेलं आहे. ही कॅल्क्युलेशन बेस आहे. मी इथं 15 मिनिट्सवाली स्ट्रॅटेजी यूज केली. 15 मिनिट्सवाली जी अशी लेवल आहे ती यूज केली. त्याची लेवल फक्त -4.86 ही लेवल आहे त्याची. त्या लेवलनुसार मार्केटला इथं यायला पाहिजे, इथंपर्यंत आलं आहे. त्याच्यानंतर मार्केट जे रिव्हर्सल झालं आहे ना, मी ह्या बॉक्सचं 50% इथं 25% जे आहे ते वर घेतलं. हे जर परत 25% वर घेतलं तर एक आपलं रिव्हर्सल पॉईंट ह्या ठिकाणी बघायला भेटला. एक्झॅक्ट ह्या पॉईंटला रिव्हर्सल मार्केट झालेलं आहे. ह्या पॉईंटला रिव्हर्सल पॉईंट झाल्यानंतर आपल्याला दुसरा सिनेमा बघायला भेटतो तो डाऊन साईडचा. आता ह्या पॅटर्ननुसार आपण जर समजा डाऊन साईडचं स्ट्रक्चर काढलं तर इथंपर्यंत येतं ते. इथंपर्यंत येते. मार्केटने ह्याला ब्रेक केल्यामुळं मी 25% डाऊनला घेतलं तर मार्केट इथंपर्यंत यायला पाहिजे तर इथंपर्यंत आले. इथून आता बाईंगसाठी जी कॅन्डल तयार झाली तर त्या कॅन्डलनुसार मार्केटला इथंपर्यंत यायला पाहिजे. तर ह्याला टच करून मार्केट खाली आले म्हणजे ऑलराऊंड मानायला गेलं तर ही पण आपली रेंज डन झालेली आहे. तर ते आता आपण काय चेक करणार ह्या ठिकाणी आता की ह्या 25%ला मार्केट ब्रेक करते का. ह्या 25%ला मार्केट ब्रेक करत असेल तर ही हाय कॅन्डल समजून आपण एक डाऊन साईडचं स्ट्रक्चर बघूया. किंवा ह्याला सपोर्ट घेऊन मार्केट वर जात असेल तर हे 25% आपण बाईंगला असं ठेवूया म्हणजे मार्केट इथंपर्यंत येणार. ही कॅल्क्युलेशन बेस. बघायचं पहिलं की ह्या ठिकाणी मार्केट काय करतंय. पूर्ण डिपेंड आहे त्या लेवलवरती कॅन्डल कुठं क्लोजिंग करते ते. हा गोल्डचा सिनारी आहे पूर्ण. आता बघूया इथं कॅन्डल काय बिहेव करते. आता आपण BTCचा चार्ट बघूया. BTCचा चार्ट काय म्हणतो. BTCच्या चार्टमध्ये मी एक कॅल्क्युलेशन बेस जी आपली ही होती लेवल होती फिबोची ती मी चेंज केली आहे. तर ही लेवल आहे 3.99 -3.99 आहे. तर ही नवीन लेवल फाइंड केली आहे. तर त्याच्यानुसार लास्ट 3 दिवसाचा मी चार्ट ड्रॉ केलेला आहे, बघू शकता इथं. आता त्याच्यानुसार मला इथं एक एंट्री दिसलेली आहे. पण एंट्री थोडी कन्फ्युजिंग आहे. का कन्फ्युजिंग आहे तर ह्या कॅन्डल बेसनुसार मार्केट इथंपर्यंत यायला पाहिजे. आलं आहे, ब्रेक केलं आहे, त्याच्यामुळे 50% डाऊन साईडला यायला पाहिजे. तर मार्केट इथं ह्या 25%ला रिजेक्शन मारते जसे की ही कॅन्डल. तर ह्या कॅन्डलनुसार आपण बाई साईडचं स्ट्रक्चर बघितलं गेलं तर हे स्ट्रक्चर आपल्याला भेटते. तर त्याच्यानुसार आपण आता हे एक्सपेक्ट करतो आहे की मार्केटने एंटर ते तर प्रॉपर दिले तर आता फक्त हे कम्प्लीट करावं. नाहीतर मार्केटला ही जी लेवल आहे तर ह्या लेवलपासून आपल्याला एक रिव्हर्सल पॉईंट बघायला भेटू शकतो हे लेवलपर्यंत. लेट्स सी आता काय होतं आहे ते जे आहे ते शेअर करूच तुम्हाला. BTCचा हा व्ह्यू आहे आणि गोल्डचा हा व्ह्यू आहे. इथला इथेरियम पण एकदा चेक करूया आपण. इथेरियमचा जो आपल्याला हे होता मागची जी कॅल्क्युलेशन होती त्याच्यानुसार हे स्ट्रक्चर कम्प्लीट झालं बघू शकता. आता डाऊन साईडचं स्ट्रक्चर बघूया काय म्हणतं ते. ऑलमोस्ट डन झालेलं आहे. बघू शकता इथं प्रॉपरली मार्केटने एंट्री पण दिलेली आहे या पॉईंटला इथेरियममध्ये. आता तुम्हाला ह्याची मी फिबोनाची लेवल एकदा दाखवतो. ह्याची फिबोनाची लेवल काय -5.42 ही इथेरियमला एकदम चांगली वर्क करते.
बघू शकता इथेरियमला ह्या कॅन्डलनुसार हा हाय, ह्या हायनुसार हा लो. आता सध्या आपल्याला हे बघायचं आहे की मार्केट काय बिहेव करत आहे ते, कारण बिहेवियर इम्पॉर्टंट आहे. आता सध्या मार्केट सपोज ह्या 25%ला मार्केट सपोर्ट घेत असेल, जसं की घेतच जातं ते. इथं अजून 2-3 कॅन्डल फॉर्मेशन होते चांगले. सपोर्ट घेतला तर एक डाऊन साईडला बघू शकतो आपण, किंवा इथून एक बाईंग साईडचं आपण एक मोमेंट बघू शकतो. हा झाला इथेरियमचा. आता सध्या बघू शकतो इथं लो बॅटरीचा आलेला आपल्याला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आता एंड करूया इथंच. आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेच आहे. दॅट्स इट, एवढंच आहे.